राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। माझी मुलगी आता हयात नाही, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका। वैष्णवी हगवण्याच्या वडिलांचा हगवण्याच्या वकिलांना आवाहन। पत्रकार परिषदेत वडील अनिल कसपटे भाऊक। हगवण्याचे वकील ॲडव्होकेट दुशिंगे यांच्यावरही 2022च्या एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं उघड। कॉलर पकडून सरकारी वकिलाला केली होती मारहाण, अटकपूर्व जामिनामुळे टळली होती अटक। 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक। गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 1.65 लाख कोटींचा FDI, देशातील एकूण FDI पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात। फडणवीसांचे एक्स पोस्ट। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधीची तरतूद असल्याचं स्पष्टीकरण। सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही। सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका। फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर। नरकातल्या स्वर्ग पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदेंना पाठवली, लढायचं कसं ते शिका असा सल्ला दिल्याची माहिती। फडणवीस राज ठाकरे पुस्तक पाठवलं, इंग्रजी भाषांतर झाल्यावर मोदी आणि अमित शहांना देण्याचा निर्धार। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचं गौड बंगाल कायम। 3.5 किलोपैकी केवळ 3% सोनं परत मिळाले, उर्वरित सोनं गेलं कुठे? लड्डांचा सवाल। चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस सहभागी असतात, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचा सरकारला घरचा आहे। संतोष लड्डांच्या घरच्या दरोड्यातलं सोनं गेलं कुठे यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी। ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना 10,000 रुपये देणार। बारामतीमध्ये नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, यंदापासून जुनी पीक विमा योजना लागू। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा। शेतकऱ्यांना 2% हक्क भरावा लागणार। बेडकरांच्या पाण्याचा प्रश्न जून उजडण्यापूर्वीच मिटला, शहराला पाणी पुरवणार बिंदुसरा धरण 90% भरला। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।